सुरुवातीला मला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आज आपल्याला सगळ्यांना बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन विक्रम भोसले आणि व्हाईस चेअरमन सोनाली जायपत्रीताईंनी या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या करता बोलवलेलं आहे। या कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे या जी कंपनी आहे त्या पेट्रोल नवीन आपला जो पेट्रोल पंप आहे त्या कंपनीचे एचपीचे महाव्यवस्थापक सत्यनारायण चप्पा हे आवर्जून इथं आलेले आहेत। त्याच्यानंतर गावचे सरपंच गणेश काशीद आहेत, उपसरपंच आकाश बागाव आहेत आणि तालुक्यामध्ये काम करणारे अनेक मान्यवर इथं सगळे उपस्थित आहेत। सगळ्या मान्यवरांचं देखील मी विक्रमच्या आणि सोनालीताईंच्या आणि संचालक बोर्डाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आपला बारामती तालुका खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, बारामती बँक असेल, बारामती तालुक्यामध्ये काम करणारे ज्या काही सहकारी संस्था आणि आपले कारखाने दोन्ही माळेगाव आणि सोमेश्वर, छत्रपती हा इंदापूर तालुका आणि बारामती तालुका असा कंबाईन आहे, परंतु हे दोन कारखाने अशा सगळ्यांनी संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। आता ही जागा मला आठवतंय खरेदी विक्री संघाला देत असताना गव्हर्नमेंटची जागा आपण खरेदी विक्री संघाला मिळवून दिली। उजवीकडची जागा माडाकडे होती। माडाला आपण सांगितलं गृहनिर्माणला की बाबा ती जागा इथं ब्लॅक कॉटन सॉइल आहे, इतकं खाली जावं लागतंय की पायाच इथं मिळत नाही, त्याच्याऐवजी त्या लोकांना आम्ही दुसरीकडेच आपण जागा देऊया आणि इथं आपण एक वैद्यकीय मेडिकल कॉलेज करूया। तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत, इथं वेड्या बाबडीच्या शिवाय काही उगवत नव्हतं, पण लक्ष घातलं, सगळ्यांनी जीव ओतून काम केलं तर काय घडू शकतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या मेडद येथील नवीन पेट्रोल पंपाची जी झालेली इमारत आणि त्याच्यामध्ये पाठीमागं आपण केलेलं गोडाऊन, तिथं एका ट्रॅक्टर कंपनीला सोनालिकाला माझ्या माहितीप्रमाणे दिलेली जागा वापराकरता भाड्यानी आणि पण काही जागा आपल्याकडे शिल्लक आहे। आता या पेट्रोल पंपाचं उद्घाटन करत असताना आपण सत्यनारायण चप्पा यांना विनंती केली। लचित पटनाईक म्हणून पेट्रोलियमचे सल्लागार आहेत, त्याच्यामध्ये लचित परनाईक यांना मी अनेक वर्ष ओळखतो, अनेक बारामती तालुक्यातल्या आपल्या संस्थांच्या पेट्रोल पंपांना ते मदत करत असतात। आणि सुदैवानी यंदा लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या, तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले, त्यावेळेस कमिट्या असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, त्याच्यामध्ये पेट्रोलियमची एक कमिटी असती, त्याचे आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब या देशाच्या पेट्रोलच्या त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळं आपल्याला अनेक कामामध्ये मी सुनील तटकरे साहेबांना पण विनंती केली आणि लचितला पण सांगितलं की अशी काही जी कामं संस्थांची असतील ती कामं किंवा ज्याचा फायदा तिथल्या अनेक नागरिकांना होणार आहे अशा पद्धतीची कामं आपण त्यांच्याकडनं मार्गी लावू आणि त्याच्यातून बरेच दिवस ह्या जागेला भराई मला वाटतं आपण विक्रम 6-7 फूट भरला असेल ना, 10 फूट अक्षरशः इथं पाणी असायचं, 10 फूट आपण भराई केली, आपलाच इकडचा आतला माल इथं आणून टाकला। नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही वाहतूक केली का? पहिल्यांदा एकदम सुरुवातीला आपण भरला आणि परत दादा इथं पेट्रोल पंपाच्या 300 ब्रास परत भरला। तर त्या पद्धतीने इथं काम केलं आणि आपण रोडच्या लेवलला गेलो। बऱ्याचदा काय होतं, हाच तुम्ही बघा 10-15 फूट प्लॉट खड्ड्यात असता तर किती भरून घेतलं असतं तर इथं सगळं पाणी आलं असतं। आपण नेहमी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की उद्याची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करायचंय। आज हा पेट्रोल पंप करत असताना आपण इथं सीएनजीचा पंप देखील टोरंटोवाल्यांशी मी बोलणार आहे आणि त्यांची पण व्यवस्था आपण करून घेऊ। आपण दूध संघाला पण करून दिली आणि तिकडं आज संध्याकाळी दुपारी एमआयडीसी पेट्रोल पंपाचं पण नूतनीकरण केलंय, तिथं पण आपण सीएनजीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे
आणि माझ्या माहितीप्रमाणे इथं आता हळूहळू सध्या टू व्हीलरला लोक महत्व देत आहेत, इलेक्ट्रिक व्हेकलला, त्याला ई व्हेकल म्हणतात। आणि आता काही कार पण आलेल्या आहेत, मोठ्या गाड्या पण हळूहळू सुरू होतील। तर त्या कंपनीच्या सत्यनारायण चप्पाजींना आपण विनंती केली की ह्या बाजूला आम्हाला चार्जिंग स्टेशन हे द्या, तर त्यांनी कबूल केलं। ते म्हणले दादा हरकत नाही, त्यांच्याकडे सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा हे दोन जिल्हे ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी ते केलंय। तर ते पण आपण करू। सुरुवातीला ग्राहक कमी असेल कारण चार्जिंगला फार तसा कमी ग्राहक येईल, पण जसे जसे रहदारी वाढेल, ज्याला बारामतीमध्ये जायचंय त्याला चार्जिंग करायचं असेल तर तो इथं करेल, पुढे जाईल। ज्याला बारामतीतनं बाहेर पडायचंय त्याला दूध संघाच्या पंपावर देखील असंच चार्जिंग स्टेशन आपल्याला द्यावं लागणार आहे। साधारण आपल्या संस्था माळेगाव, श्वर, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिट्या ह्या सगळ्यांच्या पंपामध्ये लोक ग्राहक म्हणून पेट्रोल किंवा डिझेल भरायला प्राधान्य देतात का? तर चांगलं पेट्रोल डिझेल इतरांचंही चांगलं असतं, मी काही दुसऱ्यावर टीका करत नाही, पण चांगलं पेट्रोल डिझेल मिळतं एक अशी एक भावना आहे। आपल्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना ह्याच्यातनं त्या ठिकाणी काम मिळतं। काम त्यांनी करावं ही अपेक्षा माझी अजिबात नाही, पण ज्याला अतिशय कामाची गरज आहे, शेवटी नाईलाज आहे अशांना। आता 3 शिफ्टला चालणार का 2 शिफ्टला चालणार? किती लोक लागतील? 15 लोक इथं आपले काम करणार 3 शिफ्टला, आणि चांगला पंप चालेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये तीव्र शंका नाही। आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या मेढ्यात येथील नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं असंही मी या निमित्तानं जाहीर करतो। साधारण 5 एकराचा हा प्लॉट आहे, एने प्लॉट म्हणजे 6700 स्क्वेअर फीट मध्ये सोनालिका ट्रॅक्टरला भाड्याने तत्वावर जागा दिलेली आहे। 28 गुंठे पाऊण एकर जवळपास आपण पंपाला जागा दिली। मधी 13 गुंठे रस्ता वाइंडिंग करतोय आपण या दोन्ही प्लॉटच्या, आपल्या 5 एकराच्या मधोमध रस्ता करतोय शेवटपर्यंत जाय। कोपऱ्यात ओपन स्पेस आहे, पुढे मागे खरेदी विक्री संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्डाला विश्वासात घेऊन किंवा तिथं कार्यालय करायचं का आणखीन काय करायचंय, पूर्वीच्या प्लॅनमध्ये आपण कार्यालय दाखवलेलं आहे, तर ते सगळे विचार करून त्या ठिकाणी करू। कारण मी आता रयत भवनचं कार्यालय बंद करणार आहे। रुपयाची खूप चांगली वास्तू आपण कमर्शियल कॉम्प्लेक्स जसं जुन्या भाजी मंडईमध्ये काम चाललेलं आहे तसं तिथंही आपण करतोय, जेणेकरून तेवढे म्हणावे एवढे आणि इतर पण सुविधा झालेल्या आहेत। अजून पाहिजे असेल तर तिकडच्या बाजूला आपण बाहेर जाऊ, जिथं जनावरांचा ते आपण झारगडवाडीला नेणार आहे, ती जागाही ताब्यात आली, भूमिपूजन मध्ये केलं, त्याचं आता कंपाऊंडचं वगैरे सुरू होईल। अशा पद्धतीने या सगळ्या संस्था कशा चांगल्या चालतील याबद्दल आपला प्रयत्न आहे। साधारणतः विक्रम मला सांगत होते भोसले की दादा कोपऱ्यामध्ये एक जागा आहे पाठीमागे, म्हणजे आपलं जो गोडाऊन आहे गोडाऊनच्या मागं, आणि तिथं खरेदी विक्री संघाच्या बोर्डाच्या मनामध्ये एक शॉपिंग सेंटर करावं, गाळे काढावेत, आणि तिथं गाळे आत्ता नाही परंतु काही दिवस जाऊ द्यात। हा रस्ता आहे, हा रस्ता इथून 10 मीटरचा, अमोल पवार किती मीटरचा रस्ता ठेवला? 4 लेन, हा 18 मीटर, 18 मीटरचा 4 लेन इथून डायरेक्ट कुठे? मेडिकल कॉलेज बारामती, तिथनं 18 मीटरचा असा मधनं रस्ता येऊन इथं ब्रिज पण 18-20 मीटरचा आपण करतोय, एक झालाय त्याला शेजारी। माझी शेतकऱ्यांना मेढ्याच्या किंवा जे जे संबंधित आहेत त्यांना विनंती आहे की त्यांना आम्ही टीडीआर देऊ। मेढ्याच्या हद्दीमध्ये काय करायचंय, पुढं मागे मेढ्यात गाव तर बारामतीमध्ये आपल्याला घ्यावंच लागणार आहे, ते घेतल्यानंतर आपल्याला टीडीआर देता येईल, आणि नदीचं इथं
बऱ्हाणपूरचा नाही मेडतचाच केटीवेर आहे, त्या केटीवेर पर्यंत नदी सुधार कार्यक्रम आपण दोन्ही बाजूने घेतोय. नदीचं काम चालू आहे प्लंग वॉलचं, आणि अशा पद्धतीने इथून नदी जी सुरू करतोय आपण ती डायरेक्ट मळदपर्यंत दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरणाचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून माझं मेडद असेल, माझं मळद असेल, माझं बारामती असेल किंवा आपला हा सगळा परिसर असेल, हा परिसर चांगला डेव्हलप व्हावा. आता 5 वर्षाच्या करता बारामतीकरांनी आपल्याला संधी दिलेली आहे, आणि मी त्यावेळेस तुम्हाला शब्द दिला ह्या 5 वर्षात अशी आपण सगळ्यांनी मिळून कामं करायची की मागं कुठल्याच्याही टर्ममध्ये, म्हणजे अजित पवारच्या मागच्या 7 टर्ममध्ये झाली नसतील एवढी कामं ह्या 5 वर्षामध्ये, म्हणजे 7 मिळून नाही या एक टर्म धरायची. कारण आता मी शिवसृष्टीला जाऊन आलो, बारामतीकरांनो इतकं अप्रतिम काम चाललेलं आहे. ती शिवसृष्टी झाल्यावर तुम्ही म्हणाल काय केलं इथं, अशा पद्धतीनं तिथंही काम चालू आहे. फॉरेस्टमध्ये कामं चालू आहेत, अशी वेगवेगळ्या भागामध्ये, जेणेकरून बारामतीमध्ये लोक राहायला येतात, जी लोक मूळ बारामतीकर आहेत त्यांनाही सगळं समाधान मिळेल आणि एक आपल्याला अभिमान वाटेल. फक्त आपली पण जबाबदारी नैतिक आपण पार पाडावी. आता हे सगळं करत असताना आम्हाला लचित आमचा परनाईक यांनी पण सजेशन केलं. दिसत असताना हे जे काही लॉन वगैरे आहे, लँडस्केपिंग आहे, ते चांगलं दिसतं. दूध संघाचे चेअरमन इथे आहेत का मार्केट कमिटीचे? मार्केट कमिटीचा मी आज पंपावरून आलो, इतकं घाण आहे तिथं. तिथं प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागते. आता कधी करणार, कशाच्या परवानग्या? मी तुम्हाला आता शेवट इलेक्शनच्या आधी किती कोटी रुपये दिले? इलेक्शनच्या आधी किती कोटी रुपये दिले? 60 कोटी रुपये राज्य सरकारकडनं दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात मार्केट कमिटीला एवढे पैसे कोणाला आले नाही. 60 कोटी कशाला म्हणतात? काय तुम्ही काम करा ना, माझा जसा स्पीड आहे तेवढा नाही, पण 50% स्पीड ठेवा. 50% तुमच्या घरच्या करता ठेवा, म्हणजे स्पीड, कामाचं स्पीड. तसं नाही रे बाबा, कामच झटपट झाली पाहिजेत. आता तिथला पण आपला तर कॉम्प्लेक्स मी काल शिक्षेलाच दिलं ना ते काम. रणजित काल मला भेटला. प्रशासकीय इमारत पण आपण बारामतीचे रंगरंगोटी वगैरे करून ते करतोय. त्या सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या आहेत. आज जळोचीच्या अलीकड पण बारामतीमध्ये आणखीन काही दिवस पाणी पुरेल अशा पद्धतीनं स्टोरेज टँक तिथंही मोठं काम चाललेलं आहे. करोडो रुपयाची कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत. आता मेडदमध्ये काय झालं? ते कुठं घ्यायचं? तू काय खरेदी विक्रेत्यांचा मालक झाला काय? ते आपण ठरवू. त्याच्यामध्ये ती बिल्डिंग झाल्यावर ते मधीच येणार आहे. आमचा जो कॉम्प्लेक्स आहे ना, काय रे, मार्केट कमिटीचा कॉम्प्लेक्स, ते म्हणतात आमचं कोपऱ्यावरचं मधी येत नाही, ते मधीच येत आहे. ते सगळं आम्हाला काढावं लागेल. तुम्हाला पर्यायी जागा देऊ ना, संघही आपलाच तिथंच देऊ. हा, त्या गाड्यात आपण करार करू की आम्ही हे जागा द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुमचे नवे गाळे होते तिथं हे गाळा आम्हाला सोयीच्या ठिकाणी द्यावा. ह्या चेअरमनला विनंती करू, त्या चेअरमनला द्यायला लावू, संपलं. त्याच्यावर काळजी करू नका. अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय काय मालक? आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव? नाही, आपण बऱ्हाणपूर सारखं करू ना. तुला बोललो ना मी माग, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल. नाही, हे मला आत्ता नाही सांगता येणार. हे मागा मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं. त्याचा बोर्ड झाला का हो तयार? पवार बसला का? अमोल बसलाय. तर हे तुमचं सजेशन आहे. आपण म्हणजे नावाबद्दल कोणाचं काही दोमत असायचं कारण असेल. मला देता येते का नाही आधी बघतो ना बाबा. त्याला पुन्हा टाळी वाजवायचं, काय खोटा बोलणार ते दिलं नाही. मी फक्त तिथं विचारतो
मागं जसं देता आलं तर इथंही देता येईल असं माझा अंदाज आहे. आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्य करील का वैद्यकीय शिक्षण करील? हा, मग हसन मुश्रीफ आपल्या साथ होतं. म्हणजे त्यांना विनंती करू, आपल्या हातात नाही, नाहीतर पुन्हा ब्रेकिंग न्यूज सुरूच. त्यांना विनंती करू. यांचं म्हणणं असं आहे की काही माझ्या सहकारी मित्रांचं, श्री छत्रपती संभाजी महाराज शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असं नाव त्याला द्यावं. हे मला मुंबईला दे रे आता, मुंबईला घ्या बरोबर. आता साधारण विक्रमला खरं बोलायचं होतं, विक्रम इतका तयारीनं आला होता, पण त्याला मीच माईक हातात घेतल्यामुळं त्याने ते रात्रभर नुसता अभ्यास नाही केला, लक्ष्मणला श्रोता म्हणून बसवला. मी कसं बोलतो ते बघ, मग चुकलं की लक्ष्मण म्हणायचं नाही नाही, हे जरा बदल. तर 28 गुंठे जागेचा वापर त्याने ₹1.25 कोटी खरेदी विक्री संघाकडनं गुंतवणूक केलेली आहे. गार्डनिंग करता 95 लाख आणि खेळता 95 लाख जवळपास गेले गार्डनिंग. माती चांगली टाकली ना, कारण ते काय आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी माती चेक करत चाला, त्याच्यात क्षार असेल ना. आयुर्वेदिक कॉलेजला जे आहे ना त्यांच्याकडून. ओके. तर त्याच्यामुळे त्याच्यात म्हणजे जवळपास 2.25-2.5 कोटी पर्यंत आपला सगळं खर्च झाला. 1.25 लाख इमारत आणि इतर गार्डनिंग कामासाठी 95 लाख. मग ह्याच्यात तसं नाही, सगळा मिळून 1.25 लाख, त्याच्यातला इमारत आणि गार्डन करता 95 लाख, खेळत्या भांडवला करता 30 लाख, असं 1.25 कोटी. आणि पेट्रोल पंपावर 12 ते 15 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रोजगार देताना मेडची गरजूंना पण तिथं घ्या. नाही 12-15 लागणार आहेत ना, 15 तर त्याच्यातले 2 तिथले घ्या, नाही तर पुन्हा. आणि ज्यांच्या घरात कोणी कामाला नाही तिथले घ्या बाबा. ते इलेक्शनला असे धारेवर जातात, हेच घर देतं का, 3 लागलेत, ह्या का 4था लागलाय, आम्ही काय नुसतंच बट्ट दाबायची का? तर तसं करू नका. आणि गरीबाला घ्या, म्हणजे ज्याला खरंच नोकरीची गरज आहे त्यांना त्या ठिकाणी घ्या, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. झालं, वाद नको घालू. ठीक आहे, सांगितलं ना, इतकं जाहीरपणे तर कोणी बोलणार नाही. घ्यायला सांगितली ना नोंद, घेऊ आपण. वेगवेगळ्या समाजाची घ्या, इथं पण वेगवेगळ्या समाज राहतो. सी हे ऍडिशनल डीपी मला द्यावं एवढं, सी महावितरणचे. आणि हा, आता खूप लोक निवेदन देतात की एक गावाचं मी नाव नाही घेत, की इथं रस्ता करणं 10 लाख रुपये, मंदिर रस्ता करणं 10 लाख रुपये, हे मी सगळं बंद करणार आहे. काय होतं, सगळं चिरीमिरीवर चाललंय आणि त्याच्यातनं मला ते कसली गँग, मलिदा गँग, त्यांनी तर नको मला केलंय. आता इथं आपण आणलंय गजानन पाटलांना चीफ एक्झिक्युटिव्ह प्रशांत ऑफिसर म्हणून, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, सीओ. त्याच्यामुळं त्यांना बारामतीची सगळी माहिती आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की बारामतीच्या हिश्श्याचा जो जिल्हा परिषदेचा निधी असेल, तो निधी 13ही तालुक्याला द्यावा लागेल, तसा बारामतीलाही मिळेल त्याच्यातला काही हिस्सा. तर ती कामं तशी झाली पाहिजे. हे 10-10 लाख 5-5 लाख यांनी काही होत नाही. काम असं करू. आणि थोडंसं यावेळेस मी काही कामाची पद्धत बदलतोय. मी ह्यालाही सांगितलं, अमोलला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आमचे पीडब्ल्यूडीचे, आणि डुबलांना, ह्यांनाही सगळ्यांना सांगितलंय की थोडंसं त्याच्यामध्ये स्पर्धा लावा. ठराविकच लोक कामं घेतात आणि मग त्यांना असं वाटतं की ह्यांनाच कशी मिळतात, आम्हाला कशी मिळत नाही. आणि पुन्हा सांगतो, हा पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असला तरी काही जण कामं घेतात आणि कामं दुसऱ्याला विकतात. मी ते चालू देणार नाही. तुम्हाला काम करायचं असेल, साईटवर उभं राहावा, कॅब घालून उभं राहावा, काम मला करून दाखवा. आज मी सकाळी 2 कामं केली. साईटवरती मुलं होती, अमोल कुठे, सकाळी ती दोघंही, एक पुलाच्या कामाला होता आणि त्या ओढ्याच्या तिथं होता. तशी कामं झाली पाहिजे.
नुसती कामं अशी तशी आणि काही वेळेस स्पर्धा होणार आहे. आमचे ते शेळके म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी फलटण बारामती नॅशनल हायवेचं बंद पडलेलं IVRCLचं काम पुन्हा रिटेंडर केलं. 37% बिलो गेलं ना रे? 37% बिलो. काम किती कोटीचं होतं? 700 का 800 कोटीचं काम होतं. मग 800 कोटीचं गडीवर धरा, 40%, 8 चोक 32, 300 कोटी कमीने काम गेलं. तानाजीराव 300 कोटी कशाला म्हणतात वकील तुम्हीच सांगा. आणि त्याच्यात आणि त्या बबलू खत्रीच्यात 0.5%चा फक्त फरक होता, 0.5%. म्हणजे इतकी स्पर्धा त्याच्यामध्ये झाली, बचत झाली ना सरकारची. बरं कामाची, शेळकेची कामाची क्वालिटी चांगली आहे. तुम्ही पाटस रोडला लागला, बारामतीत 20 मिनिटात येतं. तिकडचं काम पण चांगलं चाललंय. ह्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या. मी माझ्या मानसिकतेमध्ये बदल केलेला आहे. तुम्ही आता मला 8व्यांदा निवडून दिलं त्याबद्दल मी धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या. पण मी काही गोष्टीत बदल केलाय, तो मी माझ्या स्वतः करता नाही, बारामतीकरांच्या भल्या करता, वेगवेगळ्या गावांच्या चांगले दर्जेदार विकास कामं होण्याकरता हा आपण तो बदल केलेला आहे. माझी तुम्हाला काहींना विनंती आहे, सहज तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कुठं फिरायला जाता, एक चक्कर कधीतरी बारामतीच्या बीज गुणन केंद्र कनेरीतनं 10 मीटर रुंदीचा अतिशय सुंदर रस्ता तिथपर्यंत झालेला आहे. जाऊन बघा ते माळ कसं होतं आणि आज तिथं किती सुंदर चांगल्या पद्धतीचं मातृवृक्ष आणि त्याच्यातनं आपण रोपं तयार करतो. जांभळाची, पेरूची, वेगवेगळ्या. आता डाळिंबाला रोग असल्यामुळं एक नवीन व्हरायटी आपण तिथं लावतोय. अशा पद्धतीनं तिथं काम चाललंय. त्याच्या शेजारी अतिशय उत्तम अशा प्रकारे शिवसृष्टी आता साधारण 450 कोटीचं काम चाललंय ना रे, 350, आणि अजून 300 कोटीची भर पडणार आहे. 650 कोटीची शिवसृष्टी. वकील तुम्हाला अभिमान वाटेल की खरंच आज इथलं बटन दाबायला पाहिजे होतं. अशी शिवसृष्टी, अशी शिवसृष्टी उभी कर. गमतीचा भाग जाऊ द्या, ते शेवटी ताटात काय वाटेत काय ते मला काय, आपल्याला काम करायचंय. तर ह्या पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. इतर पण कामं म्हणजे जनाई शिरसाईचं असेल किंवा आपलं निराकरा. आजच डुबल माझ्या बरोबर होते. मी आज रात्री उशिरा किती झालं तर मुंबईला जाणार आहे आणि उद्यापासून मी माझ्या इतर कामाला ज्यावेळेस हे लावणार आहे त्यावेळेस करा निरेचं पण कामाचं त्याचंही टेंडर ह्या बजेटमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे की जेणेकरून तो मधला जो टापू आहे, जिरायत शब्द आपल्याला काढायचा जो आपण लोकांना सांगितलेला आहे, त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. मला विक्रम वाटलं नव्हता एवढा मंडप आहे, नाही तर मी खरंच वेळेत आलो असतो. बरोबरचे सांगत पण नाही चला चला चला. ते जरा वेळ आपल्या सार्वजनिक कामामुळेच वेळ झाला. स्विमिंग पूल आपण अतिशय चांगला करतोय. महिलांच्या करता वेगळा स्विमिंग पूल, पुरुषांच्या करता वेगळा स्विमिंग पूल. आताचा पुरुषांचा आहे तो नंतर महिलांना वापरणार. तेही काम अतिशय चांगलं. तिथले काही प्रॉब्लेम्स होते ते पण आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह केले. 15 तारखेपासून आपल्याकडं शिवशाही कबड्डी स्पर्धा राज्याच्या स्तरावरच्या आहेत. रेल्वेच्या ग्राउंडवर 4 मैदानं करतोय आपण. स्टेडियम तिथं उत्तम पद्धतीनं करतोय. गॅलरी, स्टेडियम म्हणण्यापेक्षा गॅलरी मजबूत अशा प्रकारे. खेळाडूंना वगैरे गव्हर्नमेंट त्याला 75 लाख रुपये अनुदान देतं आणि मी तुमच्या सगळ्यांच्या मुळं आपल्या शब्दाला थोडंफार महत्व आहे. त्याच्यामुळं 1.25 कोटी रुपये बाहेरनं गोळा करतोय. असे 2 कोटी रुपयाच्या उत्तम स्पर्धा बारामतीच्या नावाला साजेशा, राज्याच्या नावाला साजेशा, शिवशाहीच्या नावाला साजेशा अशा आपण करतोय. त्यावेळेस सगळं क्रीडामय वातावरण, कबड्डीमय वातावरण आपल्या शहरातलं झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यांनी, मी आज त्यांना सूचना दिलेल्या आहेत, सगळ्या सहकार्यांना विश्वासात घ्या. पक्ष भिक्ष तसलं काही बघू नका. ज्यांना
खेळामध्ये आवड आहे, ज्यांना भोजन कमिटीमध्ये जायचंय, ज्यांना आणखीन कुठल्या वेगवेगळ्या कमिट्या असतात, मला वाटतं प्रांतांना ते सगळ्या कमिट्या माहिती आहेत. तशा पद्धतीनं आणि मी गजानन पाटील सीओ त्यांना तिथं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. डुडी म्हणून एक नवीन कलेक्टर सातारला होते, चांगलं काम करतात, त्यांना आता इकडं पुण्यामध्ये घेतलेलं आहे. असे वेगवेगळे चांगले अधिकारी आणून राज्याचाही विकास व्हावा, पुणे जिल्ह्याचाही व्हावा आणि त्याच्याचबरोबर आपल्या बारामती परिसराचा पण व्हावा. अशा प्रकारे खराडवाडीने यावेळेस गंमत केली जरा. यावेळेस माणूस दिसला की मला तीच आठवते. तर त्या पद्धतीनं आपण सगळेजण करू. थोडे दिवस राहील, नंतर विसरून जाऊ. काय विसरतो संजय गणेश, विसरून जाऊ नंतर. तर ह्या पद्धतीनं आपण करूया. आज मी म्हणजे माझं भाषण झालं, माझं स्वागत कर, पण ह्यांचंही कर. त्यांच्याकडनं आपल्याला बरंच काही करून घ्यायचंय. सत्यनारायण चप्पांचं, त्यांच्या नावातच सत्यनारायण आहे. सत्यनारायणची पूजा घातली का तू आज? घातली. तर ह्या पद्धतीनं आणि इतर सार्वजनिक सीपी हे आपल्या इथं ट्रान्सफॉर्मरला मंजूर कामांना निधी नाही का? मला जर सांगितलं तर हनुमंत, ते तुम्ही त्यांच्याशी बोला आणि हे करा, मला सांगा. मी यावेळेस हनुमंत पाटलांना पण आता सोमवारपासून, उद्यापासून ते MIDCचे आरओ होणार आहेत, रिजनल ऑफिसर. त्याच्यामुळं आता दुसऱ्या अधिकारी ज्याला बारामतीची माहिती असेल, ते जरी आरओ असले तरी ते बाकीचं सार्वजनिक कामात थोडीफार मदत करतीलच. म्हणजे करावीच लागेल त्यांना. तर आणि इतर पण त्यांच्या जोडीला दुसरे पण काही अधिकारी त्या ठिकाणी घेऊ आणि कामाचा वेग व्यवस्थित ठेवू. त्याबद्दल काही काळजी करू नका. पेट्रोल पंपचं उद्घाटन होत असताना कुठंही विक्रम, अजित पवारच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल भरायची वेळ आली तरी पेमेंट घेतल्याशिवाय उधार काही करायचं नाही. कारण मागं आपल्या इथं उधारीचा लक्ष्मण काय झालं तुझं? मेडक ते शारदानगर माझी तयारी आहे. मी कालच सांगितलं, मी काल करायला तयार झालो. काल मी 10 मीटरचा रस्ता बघायला गेलो होतो. दोघा ठिकाणी तिथं अडवला होता, त्यांच्याशी पण मी बोललो. हा रस्ता त्या भागातल्या दोन्ही शेतकऱ्यांनी बाजूच्या परवानगी दिली तर मी निधी द्यायला तयार आहे. ऐका ना, मेडक ते शारदानगरचाच विषय चाललाय. तुम्ही एकटे देऊन उपयोग नाही हो. तिथपासून सुरुवातीपासून तो रस्ता डीपी मध्ये डबल आहे ना, 4 लेन आहे, 24 मीटर. कोणाचं बावकी उन्हाचे वाटेकरी असतील. आता बोलायला पण मीच सांगायचं का? त्यांनी चर्चा करा, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात मदत करा. मी खोटं नाही सांगत. ज्या बाजूच्या दोघांच्या जमिनी आहेत त्या जमिनींची किंमत एवढी वाढेल त्यांचा अजून अंदाज नाही. मी काल कृषी विकास प्रतिष्ठानला भेट दिली, त्यावेळेस माझं आमचे थोरले बंधू राजेंद्र पवारांशी पण बोलणं झालं की बाबा तिकडचं पण गेट आपण करतोय, बॅक साईडचं. काल मी बघितलं, आपण आज शिरलो होतो ते. आणि तिथं आपण इंग्लिश मिडियम स्कूल आता काढतोय ह्याचं कृषी विकास प्रतिष्ठानचं. अशा पद्धतीनं तिथं शिक्षणाची पण सोय होती. म्हणजे माळेगावकरांना तर इंग्लिश मिडियम एकदम तसं धाकट्या माळेगावला जवळ होईल. ज्यांना काय झालं भगवानराव, काय झालं, नवीन स्मशानभूमी करू ना, त्याच्यामध्ये हे होण्याबाबत लिहिलंय, मग झाली कशी म्हणता येईल? आता या अडचणी जर सोडवायचं म्हणलं ना तर आपल्याला राज्यात कामच करता येणार नाही. ह्या छोट्या छोट्या अडचणी सगळ्यांनी मिळून, मी पण कुठं कुठं शब्द टाकीन, पण तुम्ही पण प्रयत्न करा ना सगळ्यांनी. कान फुटायला लागलं कानावर घालून.
कोणी अडचण कोणी आणली रस्त्याचं अरे ती तर रस्ता आणि ओढ्याच्या मध्येच आली हो. ते सापटी तर किती प्रांत हे धरा प्रांत जरा मला तुम्ही व्हिडिओ बघून सांगा काय करता येईल ते नंतर सांगितलं तरी चालेल. आणि शारदानगर ते मेळतचा रस्ता लक्ष्मणनी सांगितलं, काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं ते खरं आहे. तो रस्ता झाला ना, जेवढे रस्ते बारामतीकरांना मिळतील ना तेवढी बारामतीतली आतली ट्रॅफिक कमी होईल, बॉटलनेक कमी होईल आणि लोकांना सोय होईल. आपल्याला प्रत्येक वेळेस बारामतीत जावं लागायच्या ऐवजी इकडनं माझ्या ज्याला मेडद रोडला यायचंय तो बारामतीत न शिरता इकडनंच पटकन मेडद रोडला लागेल. इकडनं मी तो तसा पुढे फलटण रोडला पण जोडतोय. म्हणजे इथून नाळेगाव रोड, नीरा बारामती आणि तिथून फलटण रोड. आपल्याला अमोल आपल्याला ते हे पण घ्यायचं रे, इंदापूर बारामती रोड पासून फलटण बारामती रोडला कुठं तिकडं कुठं काय काय अरे ते नाही रे, गॉगल लावल्यामुळे आज लईच काम जोरात झालं. ते नाही, तू म्हणतोय ते वेगळे, मी म्हणतोय ते वेगळे. मी म्हणतोय ते तिकडनं इंदापूर बारामती रोड आमच्या बांदलवाडीच्या तिथनं असा तो फलटण रोडला, म्हणजे बारामतीला पूर्ण रिंग रोड होईल. हा पिंपळी ते तिथं त्याचं झालं का प्लॅन इस्टिमेट मार्चच्या बजेटला? हा करा तिथं तो केला की जवळपास बारामतीला मग हा इकडनं असा गेला की एमआयडीसी मध्ये तिकडून तो बाहेरच्या बाहेर म्हणजे सगळ्याच रोड फायनल होईल. हे तर महत्वाचे रोड आपण त्या ठिकाणी घेऊ म्हणजे आणि पुढं पण टप्प्याटप्प्याने आपण जाऊ, कारण आपलं नियोजन 5 वर्षाचं आहे. तुम्ही मला सांगा की हे टॉप प्रायोरिटी, तिला टॉप प्रायोरिटी देऊ. दादा हे पुढच्या वर्षी घेतलं तर चालेल, हे त्याच्या पुढच्या वर्षी घेतलं चालेल. कालच ही चर्चा झाली ह्याला विचार सर्व्हिस रोडला, पण त्या विलासरावांना स्वतःच्या जरा जमीन काढून द्यावी लागेल. हा हे लिहून घ्या रे, जाईल तेवढी तर नाही. काल याच्याबद्दलची चर्चा झाली. मी स्वतः साईटवर शारदानगरच्या परिसरात होतो. काल काही पोपटराव आलेत का? पोपटराव नसेल आला काल. ते किकलेला बघायला सांगितलं होतं, ते ड्रेनेजचं पण बघितलंय, तर ते पण करायचं ठरलंय. त्या पद्धतीनं आपण करू. आज साधारण ह्या निमित्तानं माळेगाव कॉलेजनी सगळ्यांनी एकी टिकवा, म्हणजे मी तर बरोबर करतो. ही एक पण माळेगावचं दिसणं. दत्तोबा हे दिसत आहेत आणि दत्तोबा आई शपथ सांगतो खऱ्या अर्थाने माझ्या बरोबर राहिला. बाकीचे आता न बोललेलं बरं. तर आहे जे आहे, दत्तोबाचं नाव मी घेतलं की नाही. दत्तोबाचं काम पण एक नंबर आहे. माझ्या माग तू बाकीच्यांना जीव ओतून सांग नाकाराव दादाला असं करू, दादाशिवाय काय नाही रे. पण त्याचंही कुणी ऐकलं नाही लोकसभेला. कुठल्या रस्त्याचे? नाही ते प्रांत साहेब ते बघतायत, त्याच्यात वाद झालेला आहे. ऐका तरी, त्याच्यात काही ठिकाणी जमीन गव्हर्नमेंटनी दर ठरवलेले आहेत. काहींचे दर वाढले तर काहींचे कमी झालेत, असं काहीतरी झालंय. म्हणजे आता आमचं बऱ्हाणपूरचं पोलिसांचा समोरचा रस्ता ना, नाही प्रांताला विचारा ना. मध्ये 2-3 महिने
येत होती. प्रांतासाहेब जरा पुढे या प्लीज. हा मुलगा कुणाचा आहे, त्याचं काय काम आहे ते बघा. अलीकडे ते नवी पद्धत सुरू झाली, बारका आणायचं. नाही तुमचं नाही, तुम्ही हे रस्त्याचं हा मधल्या काळात आचारसंहिता येतोय. काय काय तुम्ही इतरही तालुक्यात जाऊन बघा, तिथले रस्ते, तिथल्या कामाचा स्पीड. हा मग आता झालं इलेक्शन, बोललाय मी आताच्या आता त्यांना सांगितलंय. ते म्हणतात उद्या मीटिंग होतीये, उद्या मीटिंग मध्ये दर ठरेल आणि त्या पद्धतीनं होऊन जाईल. तर तेवढं करून घ्या. पण व्यापार तर विक्रम आणि सगळ्या संचालक बोर्डाला, सगळ्या संस्थांच्या पण मला सांगायचंय, मला कसं कसं सोयीचं होईल तसं मी जरा रात्री उशिरा एकेका संचालक बोर्डाला घेऊन बसणार आहे. आज नाही, जसं सोयीचं असेल तसं. काही ठिकाणी दुधाच्या बद्दल तक्रारी अशा आहेत की संचालक बोर्डातल्या आणि काहींच्या ठराविकांच्याच दुधाची क्वालिटी ही योग्य पद्धतीनं दाखवली जाते, इतरांच्यावर अन्याय होतो. असले प्रकार मी अजिबात खपवून घेणार नाही. मला हे असलं चालणार नाही. जर होत असेल तर ते ताबडतोब थांबलं पाहिजे, नाहीतर मग मला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. होत नसेल आणि कारण नसताना कुणाला बदनाम करण्याचा पण प्रयत्न काही जण करतात, तसं असेल तर मी ह्या कानाचं ऐकेन, त्या कानाचं सोडून देईन. हीच गोष्ट खरेदी विक्री संघ, दूध संघ, कुठल्याही संस्थेमध्ये थकबाक्या ठेवू नका, उधारीवर धंदा करू नका. 2 पैसे कमी आपल्याला मिळाले तरी चालतील, परंतु रोखीमध्ये धंदे करा. नंतर आपल्यातलेच काही जण येतात, आता माझं असं झालंय तसं झालंय, आता जमीन विकू का, अमुक विकू का. तर व्यापारी दृष्टिकोनातनं संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत. आज खरेदी विक्री संघाची थकबाकी आहे का काही? किती? 1 कोटीची किती वसूल करायची? पण ते खात्रीनं देणारे आहेत ना ते, बघा त्याच्यामध्ये. नाहीतर एक नवीन पायंडा पाडू इथनं पुढं. जर जो चेअरमन असेल, ज्या चेअरमनशिपच्या काळामध्ये विश्वास उधारी झाली असेल, त्याची चेअरमनशिप संपल्यावर त्याच्याकडनं ती वसूल करायची. हा तसंच, त्याला इलाज नाही. तुम्ही जबाबदारी घेताना, तुम्ही चेअरमन आहात तर घ्या जबाबदारी. तुम्हाला जर अजित पवारच्या बद्दल खात्री असेल तर द्या उधार आणि वसूल करा. तुमची मुदत संपल्यात वसूल नाही झालं तर मग तुम्ही भरा. पोलीस स्टेशन तू काहीतरी तिसरं सांग. पोलीस स्टेशन तुला पैसे देणार आहे ते, नाही तर तुला उचलून देतील. पोलीस स्टेशन, विक्रम, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, पोलीस खातं, राज्य सरकारमध्ये आपणच तिथं सरकारमध्ये कसे तिथे पैसे ठेवले जातील. थोडा पुढं मागं होईल, नाही असं नाही, पण 100% मिळतील त्याची मी खात्री देतो ना. पण बाकीच्या इतर काही काही जण नाव मोठं लक्षण खोटं असल्या प्रकारचे, त्यांना मात्र देताना सगळ्यांनी, म्हणजे दूध संघांनी पण सोसायट्यांना ऍडव्हान्स देत असताना जो चेअरमन असेल त्याच्या काळामध्ये ऍडव्हान्स गेला असेल तर त्यांनी, ज्यांनी वसूल नाही केला त्याला स्वतः वसूल करून द्यावा लागेल. ही एक नवी पद्धत सुरू करू, म्हणजे मग आणखीन संस्था चांगल्या चालायला आपल्याला मदत होईल. अजून माझा पुढे बरेच कार्यक्रम आहेत. आपल्या हो करायचं. पुढच्या वेळेस मीच एक पोखलान घेऊन येतो आणि बायकोला जेसीबी घेऊन येतो ना. तेव्हा काय एखाद्याला वाटेल ही अजित पवार कधी कामच करत नाही. काय दिले त्या प्रांताला, बघ जमिनीचं प्रांत साहेबांकडे जात जा. कुठल्या गावातलं दे प्रांताला. प्रांत साहेब एवढं बघावं त्याचं जमिनीचं आहे. आणि मला अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे, बरेचसे एमएससीबीचं, रस्त्याचं आणि ह्याचं काम आहे, तर आपण
माझं हे सगळं संपल्यावर संयोगला या, म्हणजे ज्याची त्याची कागद हनुमान तिथल्या तिथे देऊन टाकू, कारण दुपारनं ते 2 कार्यक्रम करून मला नागपूरला संध्याकाळी जायचं. मौजे कराटे येथील मातंग समाज मंदिर जागा प्रस्ताव मंत्रालय 15/3. हे कुणी दिलं? हा, हे कायचं झालं 15/3 होती आचारसंहिता, म्हणजे माग. आता मी गेल्यावर बघतो जीर्ण झालेले पाडण्याची परवानगी. अहो, समाज मंदिर कधी काढचंय? अरे कधी बांधलंय? हा, 72चं. मग ठीक आहे. अरे दोन्ही कामाला 40 लाख रुपये मंजूर आहे. पाडायची परवानगीचं प्रकरण पार मंत्रालयापर्यंत गेलेलं आहे. ते त्या ठिकाणी करावं लागेल. कुठलं? ये उद्याच्याला तिथं त्या ज5वाल्याला बोलतो तुला समोरासमोर. उद्या ये. मी उद्या 11 वाजता मंत्रालयात आहे. याचा पास काढून द्या. ते उद्या फाईल बघतो त्याचं. म्हणजे सार्वजनिक आहे, कराटीच म्हणतो ना. हा, का बरं? अरे आता पिण्याचं पाणी नाझऱ्याचं 17 गावचं ते सीओ कडे का कुणाकडे? मजिफळाकडे, जिल्हा परिषदकडे. ह्यांना निवडणुकीला दोन्हीकडनं लुगडी घेतली, आता पाणीपट्टी भरायचं काम केलं. मला काहींनी सांगितलं, हो दादा तुम्हाला माहिती नाही, काहींनी टेम्पो केला. आज माळेगाव आहे का, चला 6 जणींनी टेम्पो माळेगावला. उद्या काटेवाडी, हे चला उद्या काटेवाडी. वर्षाचं कामच झालं. जाऊ दे, आपलीच लोक आहेत. काय ताटात काय वाटीत काय. जगताप ते तुमच्याकडे कुठं पैसे कुठं कमी पडतात? 1 मिनिट. आता मागे नाही झालं, पुन्हा बोललाय ना तू, म्हणजे मला पुन्हा बोलावं लागेल ना. ते बहुतेक महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण स्टोरेज टँक वाढले, कॉस्ट वाढली. आता मला जगतापांनी काम दाखवलं, मी ते बघितलं. किती फूट खाली गेलाय तिथं? जमिनीच्या खाली 25 फूट कॉलम काढलाय. बघा, तेच सांगतोय ना बाबा. प्लॅन एस्टिमेट जी सुरुवातीला हर घर नलची योजना होती, त्याच्यामध्ये 50% केंद्राचे होते, 50% राज्याचे होते. आम्ही त्या योजना केल्या मंजूर, परंतु आता कॉस्ट वाढतीये. वाढणाऱ्या कॉस्टमध्ये केंद्र सरकार म्हणतंय आम्ही आता आमची कॉस्ट देणार नाही, सगळा खर्च राज्य सरकारने करावा. तो धोरणात्मक निर्णय आहे. तो एकट्या लोणी माफकर करता नाही, तो चांद्यापासून बांध्यापर्यंत राज्याकरता घ्यावा लागेल. आणि तो बोजा काहीतरी 10,000 कोटीच्या पुढचा आहे. 10,000 कोटी तर ते चाललेलं आहे. होय, करायचे. तर पुन्हा एकदा विक्रम, सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने खरेदी विक्री संघ चालवा. कुठेही अडचण येऊन देऊ नका. बारामतीच्या नावाला साजेसं काम सगळ्या संस्थांनी करावं. आणि इथं पण जी 12-15 मुलं काम करणार आहेत त्यांनी सचोटीनं काम करावं. कुठेही काही चुकीचे प्रकार घडता कामा नये, ही खबरदारी आमच्या बारामती खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंप मधल्या माझ्या सहकाऱ्यांनी पण करावी अशी विनंती करतो. एकंदरीत संघाच्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.